संदेश आपल्याला ख्रिस्ती जीवन जगत असताना खूप अंडरस्टँडिंग देईल, आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि हे जे उपवासाचे दिवस आहेत, हा जो लेंथ पिरियड आहे, हा जो उपवास काळ आहे, याच्याबद्दल क्लिअर नजारा, क्लिअर सिनारी आणि क्लिअर प्रकारचा अँगल आपल्याला प्राप्त होईल की लेंथचं महत्त्व तेवढंच आहे जेवढं ख्रिसमसचं महत्त्व आहे. लेंथचं महत्त्व तेवढंच आहे जेवढं ईस्टरचं महत्त्व आहे. लेंथचं महत्त्व तेवढंच महत्त्वाचं आहे मंडळांमध्ये जेवढं इतर फेस्टिवल आहेत, इतर सॅक्रिमेंट आहेत. आणि म्हणून लेंथ जो आहे हा आम्हाला कळला पाहिजे, हा आम्हाला समजला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की मी लेंथ पाळतो, दुसरा म्हणतो मी पाळत नाही. मग हा म्हणतो मी का पाळतोय आणि तो म्हणतो तू मी का पाळत नाही. आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही. परंतु लेंथ हा आला कुठून, लेंथचा अर्थ काय, लेंथ या शब्दाचा अर्थ काय, लेंथच्या मागचा अर्थ काय, हा जर आम्हाला समजला तर कोणी आमच्याशी वाद घालत असेल, कोणाचे काही गैरसमज असतील, आम्ही त्याचे बळी पडणार नाही. आमचा पिक्चर क्लिअर राहील, आमचा चष्मा क्लिअर राहील, आमचा दृष्टिकोन क्लिअर राहील. तीच गोष्ट लेंथला धरून आहे. जर आम्हाला लेंथ क्लिअर समजला तर मग कोणी काही शिक्षण देऊ, कोणी काही म्हणो, आम्हाला तिकडे जायचं नाही. कारण आमच्याकडे काय बेस आहे. आणि म्हणून हा लेंथ जो आहे हा आम्हाला पाहायला मिळतं की हा 40 दिवसाचा समय आहे ज्याच्यामध्ये मंडळी वेळ घालवती, मंडळी उपवास करते, मंडळी प्रार्थना करते. बरं, इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं हा जो लेंथ शब्द आहे, या लेंथ शब्दाचा उल्लेख बायबलमध्ये कुठेही नाही. हा जो लेंथ शब्द आलाय याचा उल्लेख बायबलमध्ये कुठेही नाही. कारण याची सुरुवात जी आहे आम्हाला पाहायला मिळते की ही येशू ख्रिस्ताच्या नंतर झालेली आहे. आणि म्हणून जर तुम्हाला कोणी कधी विचारलं की लेंथ जो आहे तो कुठून आला किंवा लेंथ बायबलमध्ये दाखवा, तर आपलं बायबल वाचत बसू नका, शोधत बसू नका, आयुष्य निघून जाईल, सापडणार नाही. पण आज लक्षात घ्या की लेंथ हा जो शब्द आहे तो तुम्हाला बायबलमध्ये सापडणार नाही. लेंथ हा जो शब्द आहे हा येशू ख्रिस्ताच्या नंतर आलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या स्वर्गानंतर, रोवणानंतर हा लेंथ जो आहे हा आम्हाला पाहायला मिळतो सुरू झाला. आणि विशेष करून हा लेंथ कशासाठी सुरू झाला, तर या लेंथचा मेन उद्देश का हा लेंथ सुरू झाला, येशू ख्रिस्ताने केलेलं बलिदान, अखिल मानव जातीसाठी येशूने केलेलं बलिदान याचं स्मरण करण्यासाठी. आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर दिलेला प्राण, येशू ख्रिस्ताने सहन केलेलं दुःख याचं स्मरण करण्यासाठी हा लेंथ सुरू झालेला आहे. आणि याचा मेन उद्देश जर काय असेल, लेंथ म्हणजे काय, लेंथ या शब्दाचा अर्थ काय, लेंथचा उद्देश काय, तर लक्षात ठेवा लेंथ जो आहे ही एक परंपरा आहे. आणि ही परंपरा कशासाठी मंडळींनी सुरू केली, येशू ख्रिस्ताचं बलिदान जे आहे त्याचं स्मरण करण्यासाठी. आता फक्त 40 दिवसाचंच आम्हाला येशूचं बलिदान स्मरण करायचं नसतं, परंतु चला या निमित्तानं का होईना, जो कधी येशूच्या बलिदानाची आठवण करत नाही तो या समयात तरी आठवण करतो. येशूचं जे बलिदान आहे त्याची आम्हाला रोज आठवण करायची. किती लोक आमेन म्हणतील? रोज आम्हाला येशूचा वधस्तंभ गाजवायचा आहे, रोज आम्हाला येशू ख्रिस्ताचं मरण आठवायचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? रोज येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मेलाय हे मला मुखाने कबूल करायचंय. रोज मला येशू ख्रिस्ताच्या मरणासाठी, येशू ख्रिस्ताने या जगात आल्याबद्दल, येशूने आमचं दुःख स्वतःवर घेतलं म्हणून आम्हाला त्याचे आभार मानायचे, धन्यवाद येशूला द्यायचा आहे. आमेन बोला. आणि म्हणून याचा मेन उद्देश जर लेंथचा काय असेल तर प्रभू येशूचं बलिदान याचं स्मरण करणं, ते सिरियस होणं, 40 दिवसाचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्या दिशेने जाणं आणि म्हणून हा लेंथ महत्वाचा आहे. आता हा लेंथ आम्हाला पाहायला मिळतो हा सुरू कधी झाला किंवा सुरू कोणी केला. हा जो लेंथ आहे आम्ही पाहतो या लेंथची सुरुवात AD 29 ते 33 दरम्यान झाली. AD म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतर, येशू ख्रिस्ताच्या नंतर, येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर AD 29 म्हणजे 29 ते 33 वर्षाच्या दरम्यान पहिला जो लेंथ आहे, पहिला जो उपवासाचा काळ आहे, पहिला आम्हाला पाहायला मिळतं की जो उपवासाचा पिरियड आहे तो मंडळीने साजरा केला. अतिशय जुना आणि अतिशय प्राचीन जो आम्हाला पाहायला मिळतं दस्तावेज आहे, जी हिस्ट्री आहे, तिथून हा जवळ 2000 वर्षापूर्वी साजरा झाला. येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर काही वर्षाच्या आत पहिला लेंथ जो आहे तो सेलिब्रेट केला गेला, तो साजरा केला गेला. आणि म्हणून याला ख्रिस्ती मंडळीमध्ये फार महत्त्वाचं आहे. परत मी आपल्याला सांगतो, हा काय आता सुरू नाही झाला. आज काय मी पहिल्यांदाच लेंथबद्दल बोलत नाही आणि लेंथ सुरू करत नाही. पहिल्या शतकापासून लेंथची हिस्ट्री आहे.
2000 वर्षापासून हा उपवासाचा जो समय आहे याचे डिटेल मंडळीकडे आहेत, याचे डिटेल दस्तावेज आज आम्हाला पाहायला मिळतं ख्रिश्चनिटीकडे आहेत. आमचे पूर्वज, पहिल्या मंडळीतले लोक, बिशप्स, फादर, ब्रदर्स, ले लीडर, त्या काळाच्या मंडळीला चालवणारे याजक यांनी हा जो ऑब्झर्वेशन आहे, हा जो लेंथ पिरियड आहे याच्यामध्ये भाग घेतला, याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व झाले. अजून मला पुढे जाऊन आपल्याला सांगू द्या. समजतं की मी काय बोलतो आपल्याशी? येस. लक्षात येत आहे का? येस. अजून अजून सिंपल भाषेत सांगू का? अजून क्लिअर की ही भाषा ओके आहे? प्रत्येकाला समजतंय? Yes. ठीक आहे. आणि जर आपल्याला समजत नाहीये तर तो आपला दोष आहे. कारण मी ज्या भाषेत बोलतोय या भाषेमध्ये मला 100-200 फोन रोज येतात आणि ते सांगतात की आम्ही शिकलेलो नाहीये, आम्हाला काही कळत नाही, मोबाईल वापरता येत नाही, लेकर लावून देतात. पण तुम्ही पास्टर ज्या पद्धतीने शिकवता आम्हाला खडा ना खडा समजतो. आमेन म्हणा. आणि म्हणून तुम्हाला समजलंच पाहिजे. मला अजून 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 परत रिपीट करायला लावू नका. लेनचं शिक्षण मंडळामध्ये दुर्मिळ आहे. लेनच्या शिक्षणावर जास्त बोललं जात नाही आणि लेनचं शिक्षण जे आहे याचं स्पष्टीकरण दिलं जात नाही. लेनचं जे शिक्षण आहे त्याचे डिटेल कोणाला दिले जात नाही. आज तुम्ही जे ऑनलाईन मला पाहत आहात, तुम्ही जे माझ्या समोर आहात, देवाला धन्यवाद द्या. राखेच्या बुधवारच्या दिवशी, पहिल्या दिवशी आपण लेनचं शिक्षण ऐकत आहात. आपल्याला लेनबद्दल आयडिया येत आहे आणि आपल्याला लेनची सखोल माहिती मी या ठिकाणून देत आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस. मला आपल्याला उत्तेजन द्यायचंय. ही माहिती आपल्यापर्यंत आणण्यासाठी कितीतरी वेळ, कितीतरी तास मला इथं बसावं लागलंय. ही माहिती आपल्यापर्यंत आणण्यासाठी कितीतरी वेळ मला इथं प्रार्थनेत घालावं लागलं. आमेन बोला. ही माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी मला कितीतरी वेळा अभ्यास करावा लागला, कितीतरी वेळा ते चेक करावं लागलं, कितीतरी वेळा त्याचा स्टडी करावा लागला. मला माझे काही CNIचे मित्र आहेत, पालक मित्र, त्यांच्याशी बातचीत करावं लागली. काही मेथडिस्टचे मित्र आहेत, मला त्यांच्याशी बातचीत करावं लागली. मला वेगवेगळ्या लोकांशी बातचीत करावं लागली. वेगवेगळ्या पुस्तकं आणि वेगवेगळ्या डिक्शनऱ्या मला त्यातून जावं लागलं. आणि आज तुम्ही खुर्चीवर बसले असताना आणि घरात असताना किंवा प्रवास असताना मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. एक टाळी वाजून प्रभूला धन्यवाद द्या. हे प्रभूच्या गौरवासाठी आणि देव त्याच्या सेवका कर्वे आमच्या या दिवसांमध्ये भेट घेत आहे. बरं, आम्हाला पाहायला मिळतं की पहिल्या लेनची सुरुवात AD 29 ते 33च्या दरम्यान झाली. येशू ख्रिस्ताच्या नंतर एक साधारण, जास्त नाही, 2 ते 3 वर्षाचा काळ. आणि ही सुरुवात झालेली असताना सर्व जे ख्रिस्ती लोक होत होते, सर्व जे मंडळामध्ये येत होते, सगळ्यांनीच याच्यात भाग घेतला नाही. सगळ्यांनाच हे करूशी वाटलं नाही. कारण काय तुम्हाला सांगता येईल का? जे ऑनलाईन पाहत आहे तुम्ही मला टेक्स्ट करू शकता, मेसेज करू शकता ऑनलाईन. काय कारण असेल का त्यांनी भाग घेतला नाही? मी आपल्याला सांगितलं सुरुवातीला, हा जो शब्द आहे लेन, हा बायबलमध्ये नाहीये. आणि मग ते कन्फ्यूज होते की हे तर येशूने शिकवलं नाही, हे तर शिष्यांनी शिकवलं नाही, मग आम्ही याच्यात भाग घ्यावा का नाही घ्यावा? कन्फ्युजन, बिग कन्फ्युजन. तुम्हाला समजतं मी काय बोलतोय? आणि म्हणून ते न्यूट्रल राहिले. त्यांना करूशी वाटना किंवा त्यांना इन्व्हॉल्व होऊशी वाटना. इच्छा तर होती करायची, पण त्याच्याबद्दल त्यांना क्लिअर अंडरस्टँडिंग नव्हती. आणि काही मॅक्झिमम लोक, जवळजवळ 99% लोक यात इन्व्हॉल्व झाले. एक ठराविक 1-2% लोक इन्व्हॉल्व होत नव्हते. आणि असं करता करता 3रं शतक आलं आणि 3ऱ्या शतकामध्ये 325 मध्ये कॉन्सिल ऑफ नायसिया किंवा निकेची परिषद ही भरली आणि जगभरातले सगळे बिशप, सगळे मोठे मोठे पदाधिकारी, मोठे मोठे लीडर एकत्र आले आणि तिथं लेनचा विषय घेतला गेला. तिथं लेनची चर्चा झाली आणि लेनची चर्चा झाल्यानंतर तिथं सगळ्या मंडळीच्या पुढाऱ्यांनी, पुढारी म्हणजे याजक, बिशप, अपोस्टल यांनी मिळून निर्णय घेतला की यानंतर सर्व ख्रिश्चनिटीने, सर्व ख्रिस्ती लोकांनी एकमताने 40 दिवसाचे उपवास पाळावे. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. जोरदार जोरदार जोर. त्या काळात निर्णय घेतला, जवळजवळ आजपासून 1700-1800 वर्ष अगोदर. आणि म्हणून याच्याबद्दल आजच्या काळात विचार करत बसू नका, गोंधळ करत बसू नका, कन्फ्यूज करू नका. काही लोक म्हणतात मी या दिवसात करणार नाही. ठीक आहे, नको ना करू, कोणाचा आग्रह आहे का? कर. परंतु हे जे म्हणतात मी या दिवसात करणार नाही, ते कोणत्याच दिवसात करत नाहीत. मी परत आपल्याला सांगाल, तुम्हाला करायचा करा, नाही करायचं नका करू. जे करतात त्यांना उत्तेजन द्या. आमीन बोला. जे करतात त्यांना सपोर्ट करा. जरा त्याच्या जागेवर, त्या बहिणीच्या जागेवर स्वतःला ठेवून पहा, पोटाला पीळ देऊन पहा, म्हणजे चक्कर यायला लागले.
नको नको झालंय. आणि जर एखादी बहीण करते, एखादा भाऊ करतो, तर त्याला एनकरेज करा. फक्त तो बहीण ती भाऊ करत असताना, ती बहीण तो भाऊ करत असताना त्यांना आयडिया पाहिजे याच्याबद्दल, तर उपवास आणि प्रार्थना व्यवस्थित होतील. तर हा लेंथ तुम्हाला कळेल आणि याची मजा इन अ सेन्स याचे आशीर्वाद, याच्यातला आनंद आणि याच्यातली ब्लेसिंग तुम्हाला प्राप्त होईल. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की 3ऱ्या शतकामध्ये सर्वांनी हा ठराव पास केला सगळ्या, आणि प्रत्येक मंडळात जाऊन त्यांनी सांगितलं की आपल्याला लेंथ साजरा करायचा. मजेची गोष्ट क्लायमॅक्स, पहिला जो लेंथ आहे, पहिला जो उपवास काळ आहे, तो बुधवारी सुरू होत नव्हता. आता जो उपवास काळ आहे, आज बुधवार आहे, राखेचा बुधवार, आजपासून सुरू होतो. पहिला जो लेंथ आहे, पहिला जो उपवास काळ आहे, तो बुधवारी सुरू होत नव्हता, तो रविवारी सुरू व्हायचा. लक्षात येतंय का? पहिला उपवास ते रविवारी सुरू करायचे आणि शेवटचा उपवास देखील ते रविवारी ठेवायचे. शेवटचा जो उपवास असायचा त्यांचा तो ईस्टर संडेला असायचा. परंतु ही जी 3ऱ्या शतकात परिषद झाली, तिथं ठरलं की ईस्टरच्या अगोदर 40 दिवस, ईस्टरच्या अगोदर 40 दिवस, आणि ज्यावेळेस ते 40 दिवस मोजले, ज्याच्यात रविवारी इन्क्लूड नव्हते, तर हे 40 दिवस बुधवारी भरतात. आणि म्हणून 3ऱ्या शतकामध्ये रविवारच्या ऐवजी बुधवार सुरू करण्यात आला. बुधवार सुरू करण्याच्या अगोदर 3ऱ्या शतकापर्यंत जे लोक उपवास करत होते ते फक्त 40 दिवसाचे उपवास नव्हते करत, तर ते जवळजवळ 45 ते 46 दिवसाचे उपवास करायचे. 45 ते 46 दिवस उपवास चालायचे आणि याला ते लेंथ म्हणायचे किंवा त्याला ते उपवास काळ म्हणायचे. पण ज्यावेळेस ही निकेची परिषद झाली, इथं हा डिसिजन घेण्यात आला की ईस्टरच्या अगोदर 40 दिवस, आणि ईस्टरच्या अगोदर जो 40वा दिवस आहे तो आजचा बुधवार येतो. आणि याला पूर्वी राखेचं बुधवार हे नाव नव्हतं, याला फक्त उपवासाचा बुधवार म्हणायचे, याला फक्त प्रार्थनेचा आणि उपवास समायचा बुधवार म्हणायचे. आणि बुधवारपासून रविवार बदलला, आता बुधवार सुरू झाला आणि बुधवारपासून ईस्टरपर्यंत हे उपवास चालायचे आणि हे 40 दिवस भरायचे. याच्यामध्ये रविवार नव्हते. आजही लोक 40 दिवस काढतात, रविवार धरत नाहीत, रविवार सोडून ते 40 दिवस करतात. आजपासून सुरू करतील आणि कुठपर्यंत जातील? ईस्टरच्या आम्हाला पाहिजे 1 दिवस अगोदरपर्यंत जातात आणि 40 दिवसाचे उपवास करतात. आणि याच्यामध्ये आम्ही पाहतो की ते 40 दिवस घालवतात. आणि म्हणून पहिल्या मंडळीने 45 ते 46 दिवस याच्यावर भर दिला. 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकामध्ये आम्ही पाहतो याच्यात स्लाइडली बदल करण्यात आले, कारण लेंथ बायबलमध्ये नाही, बायबलमध्ये कुठेही लिहिलं नाही 40 दिवसाचे उपवास करा. माझी शब्द नीट ऐका, 40 दिवसाचे उपवास करा, बायबलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही. परंतु आमचे पूर्वज, पहिली मंडळी, 3ऱ्या शतकातले आमचे मोठे पूर्वज, बिशप्स, पोप, त्यांनी हे डिसिजन घेतले की करायचंय. म्हणून हे परंपरेने चालत आलंय आणि याच्यामध्ये वावगं काही नाही, याच्यामध्ये चुकीचं काही नाही. जर याच्यामध्ये काही वावगं आम्हाला आढळतं, जर याच्यामध्ये काही चुकीचं आम्हाला आढळतं, तर आम्ही बायबलमध्ये ते पाहतो आणि आम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही. आणि तिकडे मी आपल्याला पुढे घेऊन जाईल, जेव्हा मी राखेकडे येईल, जसं मी राखेच्या बुधवारकडे येईल, त्यावेळेस मी आपल्याशी बोलेल. सध्या माझा मेन उद्देश काय आहे की याच्यात स्लाइडली बदल केले गेले. पूर्वी 40 दिवसाचे उपवास कोणत्या दिवशी चालू व्हायचे? क्या बात, ट्रेन होत आहे, स्ट्रॉंग होत आहे. नंतर 325 मध्ये स्लाइड बदल करण्यात आला, ईस्टरच्या अगोदरचे 40 दिवस ठरले आणि तो आला बुधवार. आणि तेव्हापासून हा जो आजचा बुधवार आहे, जिथं आज आपण एकत्र जमलोय नाईट प्रेयर करण्यासाठी, तो बुधवार तेव्हापासून चालू झाला. आणि आता हे 40 दिवसाचे बुधवार रविवारी सुरू न करता बुधवारी सुरू करतात. आणि बुधवारपासून आपण गुड फ्रायडे पर्यंत जातो आणि मग त्याच्यानंतर ईस्टरचा आम्ही सेलिब्रेट करतो. उत्साह सण म्हणा, तुम्हाला उत्साह म्हणायचा उत्साह म्हणा, तुम्हाला आनंद म्हणायचा आनंद म्हणा, पुनरुत्थाचा दिन म्हणा, तुम्हाला याच्यासाठी काय शब्द वापरायचा तो वापरा. परंतु हे 40 दिवस आजपासून ईस्टरच्या अगोदरचे आहेत आणि हे फार महत्वाचे आहे. 3ऱ्या शतकापासून जे लेंथ असायचा, याच्यामध्ये दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं, दिवसातून एकदाच जेवण करायचं, आणि ते पण त्याच्यामध्ये मांसाहार नाही. सूर्यास्त जो आहे तिथं तुम्हाला जेवायचंय आणि सूर्य उगवल्यापासून तुमचा काय सुरू होतो? उपवास सुरू होतो. 24 तासात एकच जेवण असायचं. आणि यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा लोकांना पीडा व्हायच्या.
इवन लोक पाणी पण घेत नव्हते, इतके कडक हे उपवास होते. 5व्या शतकामध्ये स्लाइड चेंज करण्यात आला आणि यामध्ये काही विशेष सभा झाल्या आणि त्या ठिकाणी लोकांना अलाव करण्यात आलं की त्यांनी पाणी पण घ्यावं. इतकंच नाही, त्यांना अलाव करण्यात आलं की त्यांनी मटण पण खावं. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.